ज्ञानाचं ऐश्वर्य म्हणजे ज्ञानोबा. भक्तीची परिसीमा म्हणजे ज्ञान. बुद्धी अंतरंगात विहार करते त्याचं नाव ज्ञान. पांडुरंग पांडुरंग होती तिचं नाव ज्ञान. जेव्हा बुद्धीला देहाचं भान त्याचं नाव अज्ञान. देहाच्या संबंधानं होणार सुख दुःख हे मनाचं मालिन्य असतं. कारण सुख एक खोटं आणि दुःख एक खोटं असतं. कारण ते संपणार आणि नश्वर असतं. पण नश्वर सुखासाठी बुद्धी तडफडत असती आणि शाश्वत सुखाला सोडून जगत असती. म्हणून बुद्धी बंधनात असती आणि साधूच्या बोधातून भिन्न असते. त्या बुद्धीला भगवंताचा स्पर्श नसतो. त्या मनाला ज्ञानाचा उत्कर्ष नसतो. ते हृदय विरक्त असतं. संसारामध्ये सक्त असतं. ज्ञानमय अवस्थेमध्ये ते मन कधीच नसतं. म्हणून तर ते फसतं. तिथं बंधन असतं. म्हणून पाप असतं. दुःख भोगावं लागतं. कारण त्याचं मूळ अज्ञान असतं. ते मूळरूपी संसाररूपी वृक्ष कसा आहे हे माऊलीने सांगून दिलंय. त्याचं चिंतन आज करू. 15 अध्याय जर हृदयामध्ये जर प्रभावित झाला आणि बोधाचा साक्षात्कार झाला, वेदाचा चमत्कार झाला, तर बुद्धीला ब्रह्म साक्षात्कार करून साधून त्या जीवाला मुक्ततेचा संगम करून दिला. म्हणून साधू आयुष्यात मोक्ष साधून देतात, सुख पदरात देतात, दुःख भिन्न करतात आणि आयुष्य सफल करतात. बुद्धीला ब्रह्मत्व देतात आणि सुखाची जाणीव सहज हृदयामध्ये एक क्षणभर पण संपत नाही अशी भाव तयार करतात. त्याला ब्रह्मभाव म्हणतात. तो भाव संपत नाही, दुःख उत्पन्न होत नाही, देहभाव चिटकत नाही, अज्ञान उरत नाही आणि बुद्धी मी करत नाही. त्याचं नाव ज्ञानमय अवस्था, चिन्मय अवस्था म्हणतात. तिथे भगवंताची प्राप्ती असते, जगताची निवृत्ती असते, स्वरूपाची प्रतीती असते. ती साधूची संगती मध्ये मोक्षाची पदरामध्ये दान असत. ते दान महान असत. ते महान म्हणजे स्वरूपाच्या आपल्याला आपल्या हृदयामध्ये प्रतीती असते. ती बुद्धी पावन असते, त्या भगवंतात विलीन असते, मोक्षामध्ये एकरूप असते आणि स्वतःच्या सुखामध्ये विराजमान असते. ती बुद्धी महान असते. म्हणून तिला ब्राह्मी स्थिती तयार होती. ती साधूमुळं, वेदामुळं, श्रवणामुळं, बोधामुळं, सत्संगामुळं, अध्ययनामुळं, आपल्या आंतरिक शक्तीमुळं ती बुद्धी पावन होती आणि सुखामध्ये विलीन होती. तिला म्हणतात ब्राह्मी स्थिती. ब्राह्मी स्थिती आपली ओळख आहे ही, आपली अवस्था आहे ही, आपलं स्थान आहे हे, ब्रह्मज्ञान आहे हे, सुखाचं वाण आहे हे. अध्ययनाची परिपूर्ण स्थिती म्हणतात, वेदाची रीती म्हणतात, साधूचा बोध म्हणतात, पांडुरंगाची प्रतीती म्हणतात, ज्ञानाचं ऐश्वर्य म्हणतात, सुखाचा भोग म्हणतात, वृत्तीचा बाद म्हणतात, स्वरूप साक्षात्कार म्हणतात, याला ज्ञानाचा चमत्कार म्हणतात, वेदाचा विस्तार म्हणतात, आत्मसाक्षात्कार म्हणतात. ब्रह्मभावामध्ये जगायचंय, आत्मसुख मला भोगायचंय, पांडुरंगाच्या रंगात रंगायचंय, माझ्या देहभावाला मला टाकायचंय, दुःखाला मला सोडायचंय आणि भगवंताला जाणायचंय. दिव्यत्व मला प्रगट करायचंय, आयुष्याचं धन मला लुटायचंय, मला विठ्ठलाला भेटायचंय, मला विठ्ठलाला भेटायचंय. जिथं बुद्धीचं ऐश्वर्य तिला भोगायला येतं, पांडुरंगाच्या चरणापाशी जाते, आत्मरूप होती आणि स्वतःला पाहती, पांडुरंग होते. ही जीवनाची यात्रा परिपूर्ण होते.
ही ज्ञानाची रीती आहे. माऊलीच्या बोधाचा इथं अंतःकरणामध्ये असलेला ज्ञानाचा उगम आहे, मोक्षाचा संगम आहे. इथे बुद्धीचं भगवंताचं मिलन म्हणजे मोक्षाचा संगम, ते सुद्धा कळत नाही. किती बुधड खराब आहे आपलं. फक्त संसारात नाचायचं कळतं आम्हाला, देहाला माझं म्हणायचं कळतं, विषयाला भोगायचं कळतं, संसारात बोटावर नाचवायचं कळतं. इथे घाण वृत्ती, पापी वृत्ती म्हणतात, पापी वृत्ती. जिथं भगवत साक्षात्कार नाही, जिथं भक्तीचा आविष्कार नाही, तिथं ज्ञानाचा संस्कार नाही. जिथे साधूचा संगम नाही, तर वेदाचं ज्ञान नाही. देहाचा अभिमान बाळगतो आणि मरणाऱ्या देहाला माझं म्हणून आपण संसारात नाचतो. हे राम, विषयासाठी नाचावं, नश्वर भोगासाठी रडावं, खोट्या जगतामध्ये जगावं आणि देहाला बघावं आणि दुःख भोगावं. राम कृष्ण हरी. काय दुःख भोगतो मनुष्य प्राणी? का देहाचा संबंध वाढवती बुद्धी? का विषयाकडे जात मन? काय विषयाची आठवण येते? का विषयाचा भोग तयार होतो? का इंद्रियामध्ये विकार उत्पन्न होतो आणि निर्विकार परमात्मा बुद्धीतून दूर जातो? याचं उत्तर तुमच्यापाशी नाही. नाही, याचं उत्तर वेदापाशी, याचं उत्तर साधूपाशी, याचं ज्ञान ओळीपाशी, त्याची जाण महात्म्यापाशी, याची कोण श्रवणापाशी. हे ब्रह्मज्ञान आहे. रस्त्यावरच्या गाड्याची पालक भाजी नाही नाचलेली. अविनाशी परमपदाची प्राप्ती म्हणजे ब्रह्मज्ञान. सुखाचं भान म्हणजे ब्रह्मज्ञान. आत्मत्वाची जाण म्हणजे ब्रह्मज्ञान. मी कोण बुद्धीला कळतं त्याचं नाव ब्रह्मज्ञान. देहभाव संपतो त्याचं नाव ब्रह्मज्ञान. आत्मत्वाची प्रतीती येते आणि अनात्म्याची सिद्धी, अनात्म्याची निवृत्ती होती आणि त्या वृत्ती बाधित होती. स्वरूपाची स्वरूप प्रगट होत. त्याचं फल ब्रह्मज्ञान. हे फल आहे ब्रह्मज्ञानाचं. ही खूण आहे अंतःकरणाची. हे ज्ञान आहे वेदाचं. ही संपत्ती मोक्षाची. ही जाणीव आत्म्याची. ही ओळख पांडुरंगाची. आणि ही स्थिती आत्मत्वाची. आत्मत्वाची. राम कळणं वेगळं, राम होणं वेगळं. तीन गोष्टी समजून घ्या. नामधारक समजून घ्या. आमच्या गुरुजींच्या काळात मोतीराम महाराज नामधारक, गुरुजी ज्ञानधारक, साधक मोक्षधारक, हा त्रिवेणी संगम होता. आमचे दादा काल सप्त्याला आलते माझ्या महात्म्याच्या, माझ्या महाराजाच्या. आमचे अंकुश दादा पानखेडेकर औरंगाबाद पैठण. नामधारक. डोळेच उघडत नाहीत ते, सतत असंच असते व्यासपीठावर. डोळे असे खच्च मध्ये खेचलेले असतात. राम कृष्ण राम कृष्ण असा भाव असतो त्यांचा सारखा. ते रूप बघून हृदय हल्लं. देवा जगाला बघायला पण त्यांना वेळ नाही. त्यांची पापणी पण उघडत नाही. नाम त्यांना सोडत नाही. ज्ञानात त्रुटी आहे त्यांच्या. बोलले मी त्यांना, फाड 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 बोलले. ऐकून घेतलं. पुढे सरका म्हणला आता. कारण नंतरचा प्रवास ज्ञानाचा आहे. आधीचा प्रवास नामाचा आहे. मधला प्रवास ध्यानाचा आहे. शेवटचा प्रवास सुखाचा आहे. बोलते उसको. समजले तीन टप्पे. त्या भाकरीतलं पाणी काढणं म्हणजे खाता येते. पीठ खाता येत नाही थापलं तरी. ते थापावं लागतं पण भाजावं लागतं.
पुन्हा पापडा काढून खावं लागतं, पुन्हा भाजी संग भाकरीला जावं लागतं, तेव्हा त्याला जेवण म्हणावं लागतं. कळालं? त्याचं नाव, त्याचं जेवतो नामी, ज्याचं नाव आहे, ज्याचं नाव आहे तो नामी, त्याचं नाव आहे पण तो कोण आहे हे जर कळत नसतं अक्कल गुंग आहे. कुणाचं नाव घेतात, तो कुठं आहे, तो कसा आहे, तिथपर्यंत बुद्धी गेली का? नामरूप तर मग मायेच आहे. मग पुढे बोलल्या मग तुम्हाला तर धुवून टाके मी कसा कसा, जाऊ दे म्हणते भक्ती जाईन मातीत. मी पुढे बोलत नाही, चुप बसतात. माय म्हणते नापास झालं नाही, बढती पास झालं, पण मिरिट नाही. कळालं का? मिरिट नाव घेतोस ते कुठे बघ ना रे, हे येड्यात धोतारे. कुणाचं नाव घेतो, कुणा नावात येतो तू, त्याच्याकडे जा ना. त्याला ओळखून नाम घ्या, सुंदर. त्याची जाणीव तयार करा, अति सुंदर. त्याची प्राप्ती करा, बहुत बढिया. नीट वाग ना, बोला असेल तर बुद्धी सुंदर आणि पवित्र होती. तू अपवित्र का? तू अज्ञानात का राहते, वासनेत का येते? म्हणजे ते नाम पण घेतलेलं असतं भीक मागायसाठी, सुखासाठी, घराच्या. मला पोरग पास होऊ दे, मला घर येऊ दे, माझा पला टिकू दे, मला लोकाला भांडणं होऊ दे, लोकाला हातात घेऊ दे, तीच जाऊ दे. ते सगळी सकाम भक्ती, सगळं सकाम काम काहीच करत नाही. दुसरं काय? त्यामुळेच तर मग ज्ञानात येत नाहीत ना. मग नुसते नामात लय घाणेरडे. सोडून द्या, मी तिकडे जात नाही जास्त, डोकं खराब होतं माझं. मग मी कोणीकडच्या कोणीकडे जाते, मला कंट्रोल होत नाही. कंट्रोल नाही का मला, चूप असते. मला माहिती मला कंट्रोल नाही, मी सांगते पण खोटं नाही बोलत. मी नाही कुणाला खोटे नाही बोलत. चला, अध्याय 15 आणि 100 कडे, देह अज्ञान, बुद्धी अज्ञानाकडे. आपल्या तिन्ही गोष्टी घाणच आहेत, सोडून द्या. त्या लोकांचं कुठं वर्णन करायचं, घाण्या द्या. चला, आणि 154. मग शाखाची अंग भारे, लवणी गुंपती परस्परे, गुणक्षोभाचे वारे उदय जाती. गुणक्षोभाचे वारे उदय जाती. या संसार वृक्षाच्या फांद्या मधल्या भागात खूप वाढतात, एकमेकांमध्ये गुंततात. हे माझं पोरग, ते माझा नातू, ते माझी आत्या, ती माझी भाची, ते माझी सासू, ते माझे नणंद. या फांद्याला फांद्या अशा अडकत्यात. हा माझा पांडुरंग मनाला वाटतच नाही. गुणक्षोभाचे वारे, बापरे, उदय जती, उत्पन्न होतात. काय होतात? गुणामध्ये विकार होतो, अहंकार तयार होतो, आणि खोट्या फांद्या हे नाते मनात येतात. खरं नातं भगवंताचं बंद होतं. गुणक्षोभाचे वारे उदय जती. सांगितलं काल घंटाभर, आता काय किती बोलू तुम्हाला, काय फायदा सांगू. चला पुढे. उदय जती तेथ तेने अचाटे. मग काय होतं? अचाटे, ते गुण खूप प्रबळ होतो. अचाटे, वाढतो. तो तुम्हाला पण सुधरू देत नाही. तिकडे चल म्हणतो विषयाकडं, चल म्हणतो भांडणाकडं, चल म्हणतो खोट्याकडं, चल म्हणतो तमाकडं. तमागुण मग तो तुमच्या पुढे थांबतो, तुम्हाला नाचून तुम्हाला दुःख देतो, आणि गुण टाकायचं साधू शिकवतात. गुणातून बाहेर निघायचं ज्ञान सांगतो, आणि गुणातीत हा श्रवण तुम्हाला बनवतो. वाटतं वही घेऊन लिहून ठेवा. तितका वेळ कुठं असतो? 1 सेकंदात 1 वाक्य येते. लिहू कधी? सेकंद बी लागत नाही, खटकून बाहेर येतो. सेकंद पण लागत नाही. लागतो का सांगा? बाहेर येतो उत्तर. कारण त्याला द्यायचं असतं जगाला ज्ञान. आमच्यापाशी काय डबुडरी काम आमचं. 100 ठिकाणी पंक्चर गाडी आमची, टायर फुटलेले, गंजलेले सगळं. चलित भगवंत गाडी आम्हाला येत असतं वय काही बाजार सगळा. चला पुढं. तेथे तेनी अचाटे. मग ते गुण अचाट वाढतात, प्रबल होतात, आणि तुम्हाला अंकित घेतात. तुमचं काही चलत नाही मग तिथं. जसा गुण तसं वृत्ती होती. म्हणून गुणाचा संबंध वृत्तीशी केला की त्याचा नाश झाला, घात झाला.
गुणाला सोडण्याचा प्रयत्न केला, तो श्रवणात आला. गुणाला बाजूला केलं, मन सावध झालं, पवित्र झालं आणि गुणाला सोडून देऊन भगवंताकडे गेलं आणि भगवंताला प्राप्त करून उत्तम झालं. गुणातीत गेल्यावर त्या भगवंताशी भेटलं, तिथंच ते आटलं, ब्रह्मज्ञान नटलं आणि तो अद्वैतामध्ये ती बुद्धी स्तब्ध झाली. कारण त्या बुद्धीनं गुणाला फेकलं. गुणातीतच्या पुढे जो परमात्मा आहे ना, तिथे बुद्धी सरळ जाते, पुन्हा बाहेर येत नाही, देहाला बघत नाही, विकार करत नाही, जडाला माझं म्हणत नाही, अज्ञान तिथं उरत नाही आणि भगवंताला बुद्धी सोडत नाही. ती बुद्धी ब्रह्मरूप झाली. खूप सुंदर ते पुढे गुणाचे झडझडाटे, त्या गुणाचं बल वाढलं. ती हिट आहे हा फाटे ऊर्ध्व मूळ, ती ठाई हा फाटे ऊर्ध्व मूळ. मग हा संसार वृक्षाची फांदी वरी 3 ठिकाणी फाटती, सत्व रज तम. आता कशी फाटते खाली बघत. ऐसा रजाची झुळुका. मग 3 ठिकाणी फाटली नाही फांदी. एक फांदीला रज, एकाला सत्व, एकाला तम. त्या तिन्ही त्या फांद्याला मनुष्यरूपी देहाच्या बुद्धीला 3 फांद्या फुटल्या, सत्व रज तम, आणि ते फांटावर गेल्या. आता त्या तिन्ही गुणातला कोणचा गुण आता अंतःकरणात उदय झाला आहे बघा. ऐसा रजाची या झुळुका. मग त्या अंतःकरणामध्ये रजगुणाच्या झुळुका म्हणजे वार वाहिलं. जडाडिता अगळिका मनुष्य जाती शाखा थोरावती. मग त्या रजगुणाचं वार जास्त व्हायलं, मनुष्य जातीच्या शाखा वाढायल्यात. का बर? रजगुणामुळे शाखा कशा काय सांगते. रजगुणामुळे वासना क्रिया अत्यंत फोपावते. हमेशा म्हणते रजगुणी बाई शांत नसतेच. पुष्कळदा मागे बोललेली आहे. अति संसारात, अति विषयात, अति टापटीप, अति सगळा विष, तिला दुसरं काय चंचल 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 शांत नसते ती बाई. हा विसाटल्यासारखं काम करते घरामध्ये. तिला दुसरं कोण दिसत पण नाही. आलं कोणी ते अंगावर जाते, धाऊ धाऊ हस करते. कारण रजगुण असून त्याच्यामध्ये तिला कामामध्ये कुणी आडवं आलं जमत नाही. ती लोकांना आडवं करते. बोलू कळालं का? आडवं संसारात वासनायुक्त हृदय असतं, खोट्यामध्ये मन असतं, क्रियामध्ये सतत असते. रजगुण क्रियेमध्ये बुद्धीला सतत बांधून ठेवतो. म्हणून जास्त संसारी बाया संसार रजगुण जातात. मला माहितीये, मला सगळंच माहिती, बघते मी सगळं. शांतता नसते, नाही चंचल चंचल चंचल. मग अशा लोकांना बिमाऱ्या जास्त होतात. शांत नसतं ना मन, व्हायब्रेशन खराब होतं म्हटलं. कसं होतं मला सांगा. मी काही डॉक्टर नाही तर मला पावती फोडून काय तुम्ही बिल देणार का? त्याला ताण घेऊच त्याला ऐका. ऐसा रजाची या झुळका झडाडती अंगळिका. मग रजगुण वाढल्यामुळे काय होतं? मनुष्य जातीच्या शाखा थोरावती. असे मनुष्य जाती शाखा, अशा फांट्याला फांट्या, असे लोकांचा ऊत येतो जसा कलियुगात आलाय. नाही जर मनुष्य लोक वाढते, कारण रजगुण असणं हे पाहिजे, हे पाहिजे. जन्म मनुष्याचा, क्रिया रजाची, चंचलता मनाची, प्राप्ती जगताची. चलू द्या धंदा. कुणाला सोडावं मला एवढं कळतं. ते व्यवहारापुरतं राहावं, आपल्याला पाहावं, तत्वगुणात यावं, त्याला बी सोडावं, गुणातीत व्हावं, ब्रह्मस्थिती भोगावी, हृदयात या जडाचा संबंध बंद करून जगावं. त्याला ज्ञानी म्हणावं. ज्ञानी नाही अवघड येते का? सोपं का? बोलायला मुंड घालायला सोपं, सगळं सोपं नाही ते. चला, या ऊर्ध्वीना आधी त्या फांद्या, ऊर्ध्वीना आधी माझारेची कोंदा कोंदी, आड फुटती खांदी चतुर्वर्णाच्या. त्या फांद्या वरी जात नाहीत आणि खाली जात नाहीत, मधल्या मध्ये गुंततात. हे माझं, ते माझं, ते माझं.
मधल्या मध्ये गुंतत एकमेकात, पाट्याला पाटे पाट्याला पाटे असे अडकतात, असे असे. ती फांदी वरी बी नाही खाली बी नाही, मग अशी झाली. दिसल्या का फांद्या? मग ह्याची फांदी पुन्हा पुढे, याची त्याची पुढे, मग इथपर्यंत गेल्या फांद्या. फांदीला फांदी, फांदीला फांदी, फांदीला फांदी, हे अडकलंय ना. मग त्या फांद्या वरी बी नाही आणि खाली बी नाही. बाबा बाबा, ऐका. ऐसा रजाची या, हा ती या उर्ध्वीना आधी वरी बी नाही खाली बी नाही. माझ्या रची कोंदा कोंदी एकमेकांमध्ये अडकली फांटे नाते. मरू दे तिकडे. आड फुटती खांदी चतुर्वर्णाच्या, मध्ये वाढू लागतात. मधल्यामध्ये 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 जाळ तयार होत आणि मग 4 वर्ण तयार होतात. कोणते वर्ण? मला सगळ्याला माहिती. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र या जाती वाढतात, मनुष्य वाढतात, वर्ण वाढतात, त्याचे कर्म वाढतात, कर्माचं फल वाढतं, फलासाठी पाप होतं आणि काही पुण्य होतं. आणि ते विधिनिषेध पाळून त्या वर्णाचा नियमानं वागून त्या नियमानं ते धर्म पाळूनच त्या कर्मामध्ये राहतो. तो माझ्याकडे येत नाही. काय होवे रे बाबा. आपल्या वर्णासारखं वागायचं, ते कर्म करायचं, कर्माचं फल भोगायचं, कर्म केलं म्हणायचं, कर्माचा संबंध ठेवायचा, कर्माचा अहंकार वाढवायचा आणि कर्म करून त्या पुण्यानं पुन्हा जन्म घ्यायचा आणि पुन्हा कर्म करायचं, पुन्हा पुण्य करायचं, पुन्हा कर्म करायचं, पुन्हा करायचं, पुन्हा जन्मायचं. मग जाता येतं का त्या कर्मातून बाहेर? नाही नाही माऊली, नाही. पुन्हा पुन्हा मनुष्य योनीच आहे. बाप. चातुर्वर्णाचा वर्णानुसार कर्म करून ज्यांना मला श्रवण केलं, श्रवणामध्ये श्वासाला संपवलं, आयुष्य धन्य झालं, महात्म्याचा संग केला, बोधाचा संगम झाला, वेदाचा आश्रय केला, कर्माचा बाध झाला आणि अबाधित परमात्मा बुद्धीत आला, तो जीव धन्य झाला, तो जीव धन्य झाला. त्याची शाखा अडकत नाही, रजगुण राहत नाही, फांदी उरत नाही, जन्म होत नाही, वासना उठत नाही आणि कर्माचा स्पर्श गुणात राहत नाही आणि केलेल्या कर्माचा अभाव होतो आणि त्या ठिकाणी कर्मातून मन बाहेर येतं, परमात्म्यामध्ये समरस होतं, ज्ञानामध्ये अवाच्य होतं, सद्गुरुला शरण जातं, परमपदामध्ये एक होतं. ते मन राम होतं, ते मन राम होतं. त्यानुसार कर्म, त्याचा संबंध, त्याचाच कर्माचा स्पर्श, कर्माचं फल आणि कर्माचाच आविष्कार. माझा कुठं आविष्कार आहे त्या लोकांना? माझा कुठं संबंध आहे त्या बुद्धीला? माझा कुठं संबंध आहे मनाला? बोध कुठे त्या अंतःकरणाला? कुठे? फक्त कर्म आहे त्या जीवाला. बाप रे बाप. राम त्या कर्मट लोकाला सांगा, जाऊ जाऊ त्याच्या कान धरू धरू पकडून नापटाव त्याला खाली. त्याला पुढे कर्म करताना त्याला ओळखावं, क्रिया करताना बाजूला जावं, पुण्याला फेकून द्यावं, पापाला सोडून द्यावं, पुण्य पापाच्या पलीकडे जावं, परमात्म्याला आलिंगन द्यावं, परमपदावर अंतःकरणानं राहावं आणि मी कोण ओळखून धन्य व्हावं. त्याला ज्ञानी म्हणावं, ज्ञानी म्हणावं. राम माऊली एवढं भरले का तुमचं ज्ञान? बापरे. अशी मनुष्य शाखा 4 वर्णामध्ये बुचकळून मरती. कळत का? काय सांगितलंय आणि काय कळतंय आपल्याला? काय कळत नाही हे बी कळत नाही, काय कळून घ्याव हे बी कळत नाही. माऊलीचा बोध कसा आहे बुद्धीला जाणता येत नाही. अज्ञान बुद्धीचं संपत नाही आणि मन समाधान होत नाही, आत्मसुख प्रगट होत नाही, देहाचा संबंध बुद्धी टाकत नाही, परमेश्वराला ती भेटत नाही आणि ती निजधामाकडे जात नाही. म्हणून तुमचं पाप तुम्हाला सोडत नाही आणि पुण्य तुमच्यातून संपत नाही, कारण तुम्ही बोधामध्ये थांबत नाही. बोधात थांबत नाही. चलू द्या बाप्पा, चला पुढे किती बोलायचं. निषेधी सपल्लवा. त्या संसार 4 वर्णाच्या फांदीला सपल्लव विधीनं असं करायचं. बाबळाचे फुलं आणायचे, अनवायचे अमावस्याच्या लक्ष्मी पूजनाला, दिव्याला. सपल्लव विधी आणि निषेध. जसं वेदानं सांगितलं तसं करायचं, नाही सांगितलं तर सोडायचं.
सपल्लव हे विधिनिसाचे पानानं ते फांदी भरून गेली. तेथ विधिनिषेध सपल्लव वेदवाक्याचे अभिनव पालव डौलती भरव आपुलिया परी. मग आपापल्या कर्मानुसार विधीनं जो वर्ण दिला त्यानुसार ते वागतात आणि विधी आणि निषेध रूपाचे पान त्या फांदीला येतात. आपल्या आपल्या शाखेच्या वर्णाच्या ठिकाणी ते धर्म स्वीकारून ते कर्म करतात. अशा फांद्या सुद्धा वेदाच्या 4 वेदाच्या माध्यमातून त्या वृक्षाला फुटतात. आज सखोल ज्ञान आहे रे बाबा, सोपं नाही रे बाबा. खरंच मला सोपं वाटलं. सोपं नाही एवढं मांडायला का? सोपं आहे का? काय एका ओवीला 50 वाक्य? सांगा बरं, सोपं आहे का? सहज आहे का? काय ऐकून तुझं कल्याण होईल, पवित्र हो, तुला ज्ञानात राहील, मुक्तीच्या घरात जा, तुझं जीवन सार्थक लागन. कुठे वरवंटेन पाटेन खुंटेन सांभाळून ठेवती बाबा बाबा. आणि पुन्हा सांगती माझ्या पंजूकून वाटी आणली तुला द्यायला. अरे देवा, मला नाव ठेवते वे आधी माझारीची कोंदा कोंदी आड फाटती खांदी चतुर्वर्णाच्या. तिथे विधिविषयी सपल्लव वेदवाक्याच्या अभिनव पालव डौलती भरव आपुले या परी. आता पुन्हा कसं वागते ती फांदी? अर्थ काम पसरे अग्रवन घेती थोरे ते तर क्षणिक पदांतरे ए भोगाची. क्षणिक सुखासाठी, इथला भोग भोगण्यासाठी. अर्थ म्हणजे पैसा, काम म्हणजे वासना आणि विषयाची जी संपत्ती गोळा करते आणि एका जन्माच्या क्षणी भोगासाठी ती बुद्धी मातीत जाते. तर कसं जाते सांगते तुम्हाला. अर्थ काम पसरे, अर्थ म्हणजे संपत्ती, काम म्हणजे वासना, ती पसरली बुद्धी म्हणजे वाढली. पसरे अग्रवन घेती थोरे, ते पुरुषार्थ वाढले. मग ते फांट्याचे टोक वाढले. एक एक फांटा वाढायला ना, मग तिथं अर्थाचा फांटा वाढला. तिथं वासना तयार झाली. अजून पैसा, अजून विषय, अजून शेत, अजून फलाट. चलू दे बाप्पा, घे धिंगाणा कर, मरून जा पुन्हा. पुन्हा काय तुझ्या हातात? खापर आहे का? खापर तुझ्या फोटोला बी कोणी हार घालीत नाही, नीट लक्षात ठेव. हॉल मध्ये तुझा फोटो कोण लावित नाही, नीट लक्षात ठेव. तुझं नाव बी पुन्हा यादीत राहत नाही, हे बी लक्षात ठेव. म्हणून अर्थ काम लिहून ठेवले. आम्ही नाही, माऊली लिहून ठेवले. आम्ही कोण? आपल्याला सत्ता नाही, आपली शक्ती बी नाही. काय माऊली आघार आहे. काय शब्द वाचता येत नाही ओवी हो. कशी लिहिली असेल त्यांना बाप्पा बाप्पा रामा. आपल्या जीवाचं चरित्र, आपली वासना, आपले गुण हे फांटे कसे फुटतात. माणूस त्या काम आणि अर्थाकडे कशी वाढते बुद्धी. हा संसार वृक्ष फांदी कशी वडी जाती, त्याचे अंकुर कसे फुटतात. तिथं अर्थरूपी वासना कसा फांदी येते, विषय वासनाकडे कसे फांडा फुटतो आणि मना कसं मन सोडलं जातं आणि वासनेमध्ये कसं हृदय थांबतं. काय सांगितले बाप्पा बाप्पा. वाणी कुंठत होती, वाणी हृदय असं हालतं आमचं. लाख 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 शहर येते अंगावर. काय बोला वाटतं, शब्द सापडत नाहीत. एवढं माऊलीचं अगाध ज्ञान आहे. आता ऐका. अर्थ काम पसरे अग्रवन घेती थोरे. अग्र म्हणजे त्या फांदीचा एक एक फांटा असा वाढला जातो. थोर म्हणजे मजबूत होतो. ते तर क्षणिक पदांतरी ए भोगाची. मग ती विषय वासना ह्या जन्मामध्ये इथले भोग, या जन्मातले, या पृथ्वीतले, त्या आयुष्यातले भोग वासना वाढती आणि त्या वासनेचे भोगाचे फांटे त्या फांदीला वरच्यावर फुटतात. त्या फांद्या किती उंच गेल्या त्याच्या बापाला कळत नाही. मृत्यू येऊन थांबतो पण ती फांदी संपत नाही, वासना सुटत नाही. आणि ते कोणतंही सुरुवातीला सांगतं का तिनं, अर्थ काम पसरे. अर्थ म्हणजे पैसा, काम म्हणजे वासना आणि त्या वासनेतून मिळालेली विषयाची उत्पत्ती ते भोगतो. काय कमाले बापा बापा. थांबतो का? जे थांबतो तो वैरागी ज्ञानी. तुम्हाला काल सांगितलं 60 वर्ष झाले की गपचूप मरून पडावं. बाई असो का पुरुष असो. कार्ट खांद्याच्या वरी गेलं, कार्टी बाहेर काढली. हे बोचका लोकांच्या घरात, चल बाबा जाते त्यांना. त्या पोराला दिली ते बाई बोचक घेत आणि चल बाहेर
घरी राखी दारीला काय देणं घेईल. आता माझा मार्ग खुलला. माझं चिंतन, माझं आयुष्य, माझे श्वास माझ्या भगवंतासाठी खास, आता तुझ्यासाठी नाही. तुला दिलं सगळं, क्षण तुला दिलं. मला मूत्र तुझं पुसलं आम्ही. रात्रीची ज्योत केली, तुला हातावर धरलं. तू आता इकडे बघायला पण तयार नाही. मायपाशी राहायला वेळ नाही. मुंबई आणि पुणे भागो. आता तर युपी खतरनाक आहे, खतरनाक, लई खतरनाक आहे. एक असू हाकललं, दोन असून हाकललं, चार असून हाकललं. टिकोबा टिकाय, विठोबा रुक्माई, टिकोबा टिकाय. होतं का टिकोबा टिकाय? कळाले का? बघानच पुन्हा आम्हाला सवय झाली शांततेची. काय करावं, आम्हाला सवय झाली बुधबंगल्याची. करा रा बुधबंगल्यात. चला. अरे जिथं माणसं, लेकरं, घर, गोकुळ लावले कशाला? ज्या अवस्थेमध्ये त्याची गरज असते. दुखलं का बाबा, आई दुखलं का? तू बस, माझी बायको करते, तू थांब. तू आतापर्यंत खूप कष्ट केलेस, आता तू थांब, आराम घे. पुण्याला मुंबईला हाकल्यावर आराम असते का? त्याच्यासाठी आपण काय करत नाहीत. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र. रात्र रात्र आई जाऊन मांडीवर बसली, त्याला घेत. जी बी साफ करते, सू बी स्वच्छ करते. तुमचं काय काय करत ते? आई बाय बाय, हा बाय बाय म्हणते आई पण, जाऊ बागू. बरं आहे म्हणा, चांगले पर माताकडे चांगले. जे होत ते अच्छा आहे, जे होत आहे अच्छे केले होत आहे. चला, एक बोचक बाजूला गेलं, आपलं काम झालं. चला पुढं. हीच प्रवृत्तीची निवृत्ती वृद्धी लावे. काय करती शुभाशुभे. नाना कर्माचे खांबे नेनो किती. नाना कर्माचे खांबे नेनो किती. काय काय कर्म करते, काय काय विधान पाळते. ते कर्माचे खांब किती पडते, त्याचा पुण्याचा साठा किती होतो. नेनो किती, त्याच्या बापाला बी कळत नाही, इतके कर्म करते. आता चला. तेच प्रवृत्तीची निवृत्ती लोभे. लोभे याचा अर्थ सांगते तुम्हाला. प्रवृत्ती म्हणजे जी प्रवृत्ती भगवंताकडनं होता, वासनेकडे होती, रजोगुण मध्ये येतो, विषयाची आठवण होती, भोगाची प्रवृत्ती होती आणि लोभ तयार होतो. हे मिळवायचं, हे कमवायचं, हे कर्म करायचं, त्याचा पुण्य उत्पन्न करायचं, त्या पुण्याचं फळ भोगायचं, त्याचे खांब वाढवायचे आणि त्या पुण्याचा भोग घेऊन मरायचं आणि उरलेल्या कर्मासाठी जन्माला यायचं. वृद्धी लोभे. हेच प्रवृत्तीची निवृत्ती लोभ. याच्यावर बोलायला मी होती. कर्मावर, वासनेवर, अर्थावर, विषयावर, कामावर. अर्थ म्हणजे पैसा, काम म्हणजे विषय आणि वासना दोघांचा अंक. आणि त्यासाठी होणारे केलेले कर्म, ते कामाचे कर्माचे खांबाच्या खांब तयार होते. आणि त्याचं पुण्य पुन्हा भोगासाठी उरलेलं पुन्हा इथं, पुन्हा मेल्यावर वरी किंवा खाली. प्रवृत्ती म्हणजे काय का घेतोच विषय बोलत मार्ग, निवृत्ती मार्ग. धर्मशास्त्रानुसार विधीने केलेलं कर्म आणि वासनेने केलेलं कर्म, काम्य कर्म हे तुम्हाला फळ देत. पण केलेल्या कर्माचा बात करण्यासाठी प्रवृत्ती निवृत्ती व्हावी लागते. पण प्रवृत्तीमध्ये धर्मशास्त्र आहे, प्रवृत्तीमध्ये कर्मकांड आहे, प्रवृत्तीमध्ये पुण्य पाप आहे आणि निवृत्तीमध्ये पुण्य पापाचा अभाव आहे, कर्माचा अभाव आहे. केलेलं कर्म बाधित होतं, पाप पुण्य संपून जातं, मन भगवंतात येतं. निवृत्तीमध्ये अज्ञान निवृत्त होतं आणि भगवंताची जाणीव होती. वेदांत शास्त्राची खूण येते, मी ब्रह्म आहे याची ओळख होती आणि बुद्धी त्या ईश्वरामध्ये लीन होती. त्याला म्हणतात निवृत्ती. शास्त्रात ज्ञानाची निवृत्ती, परमात्म्याची प्राप्ती आणि सोला सोची अनुभूती, त्याला म्हणतात निवृत्ती शास्त्र, वेदांत शास्त्र. रामकृष्ण. दोन मार्ग धर्मशास्त्र, दोन गंगेचा काठ. पहिला काठ धर्मशास्त्र आणि पहिला काठांतर दुसरा शेवटचा मार्ग
ते काठ ओलांडून निवृत्ती शास्त्र. निवृत्तीमध्ये अज्ञानाचा बाध होतो, देहाचा संगम जातो, बुद्धीतला विकार संपतो, वेदांत शास्त्राचा आधार येतो, मन सावध होतं आणि त्या स्वरूपामध्ये विराजमान होतं आणि तो मी आहे असा अनुभव येतो. त्याला म्हणायचं निवृत्ती शास्त्र. आणि प्रवृत्ती म्हणजे कर्मकांड, धर्मशास्त्रानुसार केलेलं आचरण, त्याला म्हणायचं प्रवृत्ती शास्त्र. कळतच नाही, खरंच काही कळत नाही. इथं सुद्धा आल्यावर चुकत, इथं पूर्ण उकड होती. धर्मानुसार विधीनुसार केलेला कर्म, काम्य कर्म, केलेल्या कर्माचे संस्कार आत ठेवणं, कर्माचा संबंध वाढवणं आणि कर्माचा कर्ता होणं धर्मशास्त्र. त्याच्यावर भरपूर काही आम्ही ऐकलेलं आहे. हे आमचं काहीच नाहीये, माझ्या सद्गुरूचं आणि वेदाचं. आता पूर्ण समजून घ्या. माऊलीनं काय काय सांगितलं वृत्ता सांगा. जिथं बुद्धी प्रवृत्ती होती कर्माकडं, ती बुद्धी कर्माला धारण करते, कर्माचं फल मागते, कर्माचा संबंध करते आणि कर्मातच उरते. ज्ञानात कुठं जाते? जाते का ज्ञानाकडं? बोला की. तो अडकती तर तिला ज्ञान नसतं. कर्म करते तर अहम असतं आणि कर्म सोडते तेव्हा सोहम असतं. खूप काय बोलताय तर राजा, पण वेळ नाही आमच्याकडं. कर्माचा करता होताना माग अज्ञान मूळ असतं आणि कर्म सोडताना ज्ञानमय अवस्था असते. कर्माचा बाध असतो आणि वृत्तीचा तिथं आविष्कार नसतो. केलेल्या कर्माचा साक्षी भाव असतो आणि भगवत भाव जागा असून ब्राह्म्य स्थिती असते. देहाचा संबंध नसतो, वृत्तीत विकार नसतो, गुणाचा आविष्कार नसतो, केवळ ब्रह्मभाव असतो. तिथं कर्म होतं आणि जातं आणि तो कर्माला पाहतो, तो ज्ञानी. निवृत्ती शास्त्र समजतंय? आहे का अर्थात तरी आहे का? कोणत्या कीर्तनात सांगतं कुणी का? कोणत्या परवचनात मिळते? माती दगड मिळते का? वर 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 बोलतेत नुसते किडे. नाही माऊली, नाही नाही, एवढं हे सारच आहे. वाटा ना, खूप वाईट वाटतं आम्हाला की जीव तळमळ करून धावत जातात त्यांच्याकडं आणि काय देतात बहिरंग, हे करा आणि हे सुनो, काय सुनो काय कर, जानो कब पहचानो कब. जानना पहचानना बहुत बड़ी बात है. माती का जानो. एवढं वाईट वाटतं की वेदांत का सांगत नाहीत, अंतरंगामध्ये बुद्धीला का नेत नाहीत, माऊलीचं ज्ञान हृदयामध्ये का खेळत नाही, बुद्धीला तो परमात्मा का कळून देत नाहीत. आणि हे भेंडरवीत असलेच काय सांगायलेत, काय भेटायला, काय भेटणं, काय कळावं आणि काय कळणं हे जर समजत नसल तर जन्म वाया गेला बाप्पा. कोण बी असो, ज्या आयुष्यात ज्या जन्मामध्ये जे करायचं ते करता आलं नाही, जे टाकायचं जे टाकता आलं नाही, जे भोगायचं ते भोगता आलं नाही, जे प्राप्त करायचं ते करता आलं नाही, तर बाकीच्या बहिरंगाला काय चव न डव. चव परमार्थ आहे, केवळ बहिरंग आहे. शब्दाचा खेळ आहे तिथं. अधिकारयुक्त वाणी नाही, वेदांताची कोण नाही, ब्रह्मवेत्याची तिथं शक्ती नाही आणि अस्तित्वाची प्रतीती नाही, मोक्षाची वाट नाही. बुद्धीला तो परमात्मा जाणून देणारा फार कमी देत नाही बाप्पा. लय वाईट वाटतं, हृदय आमचं तुटतं तिथं. भोळे भाबडे लोक आहेत, लुटतात त्यांना, द्या ना काहीतरी आणि मग लुटा. न द्यायचं न घ्यायचं, अज्ञान बी करून घेत नाहीत, ब्रह्मज्ञान बी देत नाहीत आणि त्यांच्याकडला लुटायला पण सोडत नाहीत. बाप रे बाप. नमस्कार अशा लोकांना, साष्टांग नमस्कार. रामा रामा तूच ओळख, ओळख रे बाबा हे सांभाळ्या लोकांना. रामा पांडुरंगा, सॉरी. त्याला 8 वाजले. आत्मचिंतनात हृदयात भरावं आणि त्या जीवाला ब्रह्मरूप करावं. एवढं केलं त्यांच्या पायातला दंडवत देतो, त्याच्या पायाचं पाणी पितो आम्ही पितो तीर्थ म्हणून. पण देतो हे जगाला, देत नाही तो. हे
देत नाही. का देत नाहीत माहित नाही, पण देण्याची वृत्तीच नाही. का नाही माहित नाही, पण जगताकडे बघितले की वाईट वाटत. हा का रे चौकड अवडंबर अवडंबर नाहीच. वैराग्य उदार आमचे गुरुजी सारखं वेदांताचा सागर द्यायला असाच महात्मा लागतो. चोख न दिलं खेळू दिलं. आमचे महाराज म्हणायचे लेकराला चोख न दिलं तर खेळायला बसलं, तोंडात घालून बसलं, गुंगलं. तसं चोख न बैरंगाचं दिलं तुम्हाला, बसले गुंगले. कळालं का चोख न ठेवलं? कळालं का झोपलेलं उठलेलं बाळ का नाही? तो गीतेचं ज्ञान जगात पेरतो, अज्ञानाला हरण करतो, ज्ञानाचं बीज भरतो आणि संसारातल्या जीवाला मागचा करतो. आमच्या गुरुजीचं ज्ञान आहे, गुरुजीचं ज्ञान आहे. बस साष्टांग प्रक्रिया अशी होई. बापरे बाप, नाही कुठं काही असलं, कुठंच नाही, जगाच्या पाठीवर नाही. गुरुजी सारखं जगाच्या पाठीवर नाही. फक्त आव लाव काय लाव. अरे ते न कधी तर जन्मात येऊन लावून घ्यावून लूटमार सगळी. खरंच जिवंत वैराग्य असावं. वेदांताचं चिंतन बुद्धीमध्ये पेरावं, जगाला तारावं, त्याला ब्रह्मज्ञानी म्हणावं. रट काही एखादं वाक्य बोलले की आणि वेदांत सांगितलं आहे, सांगितलं का तुम्ही कोणते प्रकार लावून दिलं तुला? विचार सर कळून दिला का? आपण बसलं खाली दूर दूर करायची बिनकामाची. ऐका ना, ऐका